पण इथून सुरुवात करत आहोत। आज अगदी महिला दिवस आहे, 8 मार्च महिला दिवस, जागतिक महिला दिवस। आणि या जागतिक महिला दिनाच्या मात्र सर्व महिला भगिनींना खूप 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 साऱ्या शुभेच्छा असतील। अगदी सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले संदीप आणि त्याच्या साथीनं दिलीप। अशी सलामीची जोड साकली मैदानाच्या दिशेने रवाना झाले। ऑफिशियल पंचांनी देखील ग्रीन सिग्नल दिलाय आणि इथून मात्र पहिला चेंडू आर्यनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। अगदी तेज तर्रार चेंडू होता, चेंडू आणि बाटचा संपर्क झाला नाही। पहिला चेंडू मात्र निर्धाव आपल्याला पाहायला मिळेल। एका साईडनं विचार केला तर आई एकविरा रायडर्स संघानं नाणेफेक जिंकली आणि सकाळच्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। पहिला चेंडू अगदी खोलवरचा टप्पा होता, फलंदाजापासून दूर ठेवला आणि बीट झालेत फलंदाज। फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय, डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत। अगदी एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने पल्लवी 11 मिरकुटवाडी संघानं मात्र अकाउंट चालू केलंय। एक धाव फलकावरती संदीप आणि दिलीप अशी सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये। अगदी फुल लेनचा चेंडू होता, त्यावरती एक धाव एकवटले गेल्या ना पहिली धाव फलकावरती आपण पाहू शकाल। पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स झालाय, एक धाव एकवटली जाईल। पल्लवी 11 मिरकुटवाडी संघाचे संघ मालक आणि आई एकविरा रायडर्स संघाचे संघ मालक दोन्ही संघाच्या संघ मालकांना विनंती आहे की आपण प्रकाश पवार यांच्याशी संपर्क साधायचा आहे। 2 धावा फलकावरती। अगदी अखुटप्पाचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न झाला, 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला। धावफलकावरती अवघ्या 2 धावा। आर्यननी या सकाळच्या सत्रामध्ये सुंदर गोलंदाजी केली, टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळतंय। आडवा बाटनं चेंडूला अगदी डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत। लॉंग ऑनच्या दिशेनं अवघी एकच धाव एकवटली जाईल आणि एक धावेच्या बरोबरीने 3 धावा आता फलकावरती। पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आर्यनने मात्र चांगली गोलंदाजी केली, कारण या सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना थोडीशी पोषक अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते। अगदी चेंडू आतमध्ये आला, त्यानंतर फलंदाज बीट झाले आणि यष्टा देखील उद्ध्वस्त झाल्या आणि पहिला विकेटचं पतन पल्लवी 11 मिरकुटवाडी संघासाठी हा झटका आपल्याला पाहायला मिळेल। 3 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त।
डीजे देवेंद्रला आपण पाहताय, ज्यांच्या माध्यमातून हे सुंदर सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला पाहायला मिळते. त्यांचं देखील आपण या 5व्या दिवसामध्ये सहर्षानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. संतोष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु एका साईडनं एकविरा रायडर्स संघानं काय अप्रतिम कामगिरी केली. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर जो काही निर्णय घेतला होता ना क्षेत्ररक्षण करण्याचा, तो निर्णय मात्र या सकाळच्या सत्रामध्ये अगदी योग्य घेतलाय. हे जणू का नाही पहिल्या षटकामध्ये आर्यनने दाखवलं आणि या दुसऱ्या षटकामध्ये रोशन पवार दाखवत असताना पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी घेतले. अगदी पडल्यानंतर हा चेंडू उसळी घेतले आणि तदनंतर मात्र विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. संतोषी फलंदाज फक्त चेंडूकडे पाहण्याचं काम केलं आणि उर्वरित काम यष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत 2 धावांचं अंतर इथून पूर्ण केलं जातंय आणि खूप उशिराने या 2 धावा पल्लवी 11 मुकुटवाडीसाठी आपण पाहू शकाल. धावफलकावरती 5 धावा. थोडीशी खराब सुरुवात आहे सकाळच्या सत्रामध्ये. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 4 चेंडूमध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या आहेत. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं आर्यनने 3 धावा खर्च केल्या आणि त्याच पद्धतीनं आता रोशन पवार. अपील केली जाते ऑफिशियल पंचांकडे. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला आणि तदनंतर मात्र फलंदाज देखील बीट झाले. विकेटच्या मागे चेंडू कॅरी झाला. अजून एका निर्धाव चेंडूची सांगता. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाचा विकेट. सूरजला देखील तंबूचा रस्ता दाखवण्यात गोलंदाज मात्र रोशन पवार यशस्वी ठरले आहेत. अंतिम चेंडू प्रगती पथावरती डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज संतोष मैदानाच्या आतमध्ये आहेत. दिशा दिले फक्त लॉंगांच्या दिशेनं. डीप वरना क्षेत्ररक्षक आलेत. अवघी एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीने इथून 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती अवघ्या आणि अवघ्या 6 धावा पाहायला मिळतात. अवघ्या 6 धावा फलकावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 4 षटकांचा जर विचार केला तर मात्र इथून उर्वरित 4 षटकामध्ये तुम्हाला 40-45 धावापर्यंत या सत्रामध्ये पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला धावसंख्या उभ्या करावा लागतील. सलामीला आलेला फलंदाज संघाचा संघनायक दिलीप मैदानामध्ये आहे. संदीप मात्र मैदानामध्ये आहेत. ज्या आर्यनने मात्र सुरुवात चांगली करून दिली होती ना पहिल्या षटकामध्ये, तोच आर्यन सांघिक कोठ्यातलं 3रं आणि वैयक्तिक मात्र 2रं षटक. जिथे पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा ज्यानं खर्च केल्या होत्या आणि महत्वाचा विकेट देखील त्याने आपल्या नावावरती केला होता, तोच आता 3रं षटक हाताळत असताना आणि वैयक्तिक मात्र 2रं षटक आहे. सलामीची जोड साखळी जरूर बाद झाली, परंतु सूरज आणि संतोष या दोन्ही फलंदाजांवरती आता जबाबदारी आहे. इथून जबाबदारीने खेळ करावा लागेल. खराब चेंडूची तुम्हाला इथून प्रतीक्षा करावी लागेल. फटका चांगला आहे. अगदी पॉइंटच्या डोक्यावरना चेंडूला ट्रॅव्हल्स करण्याचा प्रयत्न झेल धरणीला दान झाला आणि इथे मात्र अवघी एकच धाव. जिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु दोन्ही फलंदाजांकडे अगदी तालमेल पाहिला नाही आपण आणि अवघी एकच धाव कंप्लीट झाली. 7 धावा फलकावरती.
अगदी साधा सोपा झेल होता, झेल कॅरी झाला नाहीये, झेल धरणीला दान झाला आणि त्यावरती एक धाव एकवटली गेली. गोलंदाजी मात्र या सकाळच्या सत्रामध्ये चांगली पाहायला मिळते, जिथे पहिले षटक देखील याच आर्यनने सुंदर फेकलं होतं. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील त्याच पद्धतीने केली होती, परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि संतोष या फलंदाजाला एक जीवनदान आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये मिळालंय. ते सर्राट चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. एका निर्धाव चेंडूची सांगता आर्यनच्या माध्यमातून उत्तर नाहीये फलंदाजाकडे, कुठल्या पद्धतीचं उत्तर नाहीये. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टप्पाचा चेंडू होता, अगदी लेग स्टंप सोडून जाणारा. ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिली आणि सांगितलं वन बाउन्सर, हे देखील इशारा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. एकदा धाव अवांतर जोडली जाईल. खूप उशिराने एक धाव जोडली जाते धाव फलकावरती. हा फटका देखील हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतात. झेल पुन्हा एकदा धरणीला दान होतोय. एक धाव जोडली जाईल. 9 धावा फलकावरती. अगदी दोन्ही फलंदाजांना आता एक एक जीवनदान आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मात्र चांगली होती, परंतु आई एकविरा रायडर्स संघाचे क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातंय की ज्या वेळेस गोलंदाज चांगली कामगिरी करतो ना, त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं असतं. मग गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल किंवा फलंदाजी असेल, या तिन्ही विभागामध्ये तुम्ही ज्या वेळेस चांगली कामगिरी करता त्यावेळेस तुमचा विजयाचा मार्ग नेहमी सुकर होतो. परंतु तसं मात्र मैदानाच्या आतमध्ये घडत नाहीये. आर्यन जो चांगली कामगिरी करतो त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. ती साथ मात्र क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून मिळत नाहीये. यावेळेस देखील चांगला चेंडू, सरळ बॅटनं खराब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. एक धाव पूर्ण. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये रोशनच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. 2 धावांचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने अगदी 11 धावा फलकावरती. कासवाच्या गतीनं या धावा पाहायला मिळत आहेत. परंतु एका साईडनं मात्र आग ओकणारी गोलंदाजी आर्यन आणि रोशन पवारनी आपण या मैदानावरती पाहू शकाल. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न फलंदाजापासून दूर ठेवलाय आणि अजून एका निर्धाव चेंडूची सांगता या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल आर्यन या गोलंदाजाच्या माध्यमातून. टप्पाचा बॉल होता, हुक करायचा होता. बीट झाले फलंदाज. चला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 11 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल. चला पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. त्यानंतर आजची दुसरी मॅच असेल समृद्धी 11 पेन आणि हर्ष दक्ष 11 अशी दुसरी मॅच असेल. याची देखील आपण नोंद घ्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकामध्ये जर या सामन्याचं चित्र पाहिलं तर आई एकविरा रायडर्स संघानं मात्र वर्चस्व राखलंय. कारण नाणेफेक जिंकले. सकाळच्या सत्रामध्ये जो काही निर्णय कर्णधाराने घेतला होता तो निर्णय मात्र योग्य ठरवला आर्यन आणि रोशन पवार यांना. काय अप्रतिम गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिली. परंतु एका साईडनं पल्लवी 11 मिरकुटवाडी संघ
जो मात्र या सकाळच्या सत्रामध्ये थोडासा चाचपडत खेळतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क व्हायला ज्या पद्धतीने व्हायला हवा तो मात्र या दोन फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मग एका साईडने विचार केला तर सलामीची जोड साकली जी मैदानाच्या आतमध्ये आली होती. संदीप आणि दिलीप ते बाद झाले. सूरज आणि संतोष जे संघर्ष करतायत धावा करण्यासाठी, धावा जमा करण्यासाठी संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, त्यांना मात्र यश मिळत नाहीये. परंतु या 3 षटकामध्ये, उर्वरित 3 षटकामध्ये या दोन्ही फलंदाजांना इथून चांगली कामगिरी करावं लागेल. आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल या आजच्या मॅचमध्ये. अजूनही आपण या सकाळच्या सत्रामध्ये एकही चौकार किंवा षटकार पाहिला नाहीये. ते आता कामगिरी करावी लागेल. त्यांच्या बॅटला षटकार आणि चौकारांची आता भाषा बोलावी लागेल. जर का तुम्हाला इथून 50+ धावा करायच्या असतील तर बॅटच्या मदतीनं चांगली कामगिरी करावी लागेल. निलेश नाईक आता मात्र गोलंदाजी मार्कवरती असतील. निलेश नाईक अजूनही आपण चौकार किंवा षटकार पाहिला नाहीये. परंतु जे दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय ना, एका साईडने सूरज आणि संतोष, त्यांना इथून मात्र घेर चेंज करावं लागतील. बॅटला स्पर्श झाला होता परंतु विकेटच्या मागे चांगली कामगिरी. अजून एका निर्धाव चेंडूची सांगता. अगदी 19 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये, परंतु एकही चौकार किंवा षटकार आपण पाहिला नाहीये. म्हणजे आई एकविरा रायडर्स संघाची गोलंदाजी कशा पद्धतीने चालले त्याचं उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. अवघी एकच धाव या सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल ना. एका धावेच्या बरोबरीने 12 धावा फलकावरती. 12 धावा फलकावरती संतोष, ज्याला देखील एक जीवनदान मिळाले, तो संतोष आता कशा पद्धतीने फलंदाजी करणार. आणि पल्लवी 11 मिरकुटवाडी संघ एका संकटामध्ये आहे. त्या संकटामधनं बाहेर काढणार की पुन्हा एकदा आई एकविरा रायडर्स संघाचे जी गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ना, ती पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चालू राहील हे देखील पाहावं लागेल. अगदी फलंदाजांपासून दूर ऑफिशियल पंचांनी लाईन पाहिली आणि सांगितले की खराब लाईनवरती हा चेंडू फेकलाय. एक धाव जोडली जाईल. 13 धावा फलकावरती एकवटल्या जातील. 13 धावा फलकावरती निलेश आहेत गोलंदाजी मार्कवरती. 4थं षटक मार्गस्थ असताना अजून एकही चौकार किंवा षटकार ठोकू दिला नाहीये गोलंदाजानं. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. पकडला जाईल झेल आणि संपवला जाईल. संतोष या फलंदाजाचा खेळ. अजून एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. इथून देऊयात आपण डीजे देवेंद्रला संधी. पल्लवी 11 संघाला मात्र ज्या पद्धतीने रोखले गेले ना, अगदी हलू देत नाहीयेत. असा कुठलाही चेंडू या गोलंदाजाच्या भात्यामधनं आतापर्यंत आपण पाहिला नसेल की ज्यावरती मोठा फटका फलंदाज खेचतील. आयुष्यात काही मिळवायचं असेल ना मित्रांनो, तर मात्र मेहनतीशी मैत्री करा. आणि तीच मेहनतीशी मैत्री मात्र आई एकविरा रायडर्स संघाचे गोलंदाज या मैदानावरती करतायत. अगदी सफल झाले होते. फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा द्यायची होती.
परंतु बाट आणि चेंडूचा योग्य पद्धतीने संपर्क झाला नाहीये. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आणि त्यावरती एक धाव. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सूरज स्ट्राइक इनला बीट झालेत. नशिबाचा हा चौकार पाहायला मिळेल. अगदी नशिबाने का होईना परंतु हा पहिला चौकार आपण पाहू शकाल मिरकुटवाडी संघासाठी सूरजच्या बॅटमधनं. नशिबाचा का होईना परंतु 4 धावा इथून मिळालेत. यावेळेस देखील फटका फसला होता. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत आणि इथून 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांती धावफलकावरती 18 धावा आता पाहायला मिळत आहेत. 6 धावा खर्च केल्या या गोलंदाजानं देखील सुंदर गोलंदाजी. 7 धावा खर्च केल्या. आमचे स्कोरर सांगतायत की 7 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. सागर स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. 7 धावा या षटकामध्ये जोडल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांती धावफलकावरती अवघ्या आणि अवघ्या धावा 18 पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी असेल आणि या 2 षटकामध्ये मिरकुटवाडी संघ किती धावा जमा करेल हे देखील पाहावं लागेल. कारण बाट आणि चेंडूचा इथे संपर्क होताना दिसत नाहीये. मागच्या 4 दिवसामध्ये अक्षरशः फलंदाजाने या मैदानावरती धावांची बरसात केली होती. गोलंदाजांची पिसे काढली होती. परंतु या 5व्या दिवसामध्ये या पहिल्या मॅचमध्ये अगदी गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतंय. विजय कातकरी गोलंदाजी मार्कवरती आता. अगदी आमचे स्कोरर सागर पवार सांगतात की पहिल्या 2 दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये 70+ 4 दिवसामध्ये 70+ धावा होत होत्या. परंतु या पहिल्या मॅचमध्ये अगदी धावांचा कमतरता पाहायला मिळते. ते सर्रार चेंडू अगदी मातीचा वास आणि भीतीचा श्वास या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिला असेल. फलंदाजासाठी अगदी घातक चेंडू होता. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि याच उसळीवरती फलंदाज देखील बीट झालेत. 18 धावा फलकावरती उत्तर नाहीये फलंदाजाकडे अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ते सर्रार चेंडू. अजून एका निर्धाव चेंडूची सांगता. 5वे षटक मार्गस्थ आहे परंतु ज्या धावा याला हवेत त्या धावा येत नाहीयेत. ज्या पद्धतीनं आर्यनने गोलंदाजी केली, रोशनने गोलंदाजी केली आणि आता विजय देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करतायत. शफल झालेत, जागा बनवले परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अजून एका विकेटचं पतन. 18 या धावसंख्येवरती खराब फटकेबाजी, खराब फलंदाजी. इथून मात्र पल्लवी 11 मिरकुटवाडी संघासाठी अगदी खराब फलंदाजी. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सुरेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आणि एका साईडने म्हटलं जेवढं कौतुक करावं ना तेवढं कमी आपल्याला पाहायला मिळेल. ठरवलं ना की माणूस काही करू शकतो, फक्त तो जिद्दीने पेटलेला असला पाहिजे आणि तेच जिद्दीने पेटलेले आपण पाहू शकाल. आई एकविरा रायडर संघाचे गोलंदाज अगदी आग ओकणारी गोलंदाजी. तोफेमधून तोफगोळे बाहेर पडावेत आणि विरोधकाला मैदानात उद्ध्वस्त करावे अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते.
फुल टॉस बॉल, त्यावरती केलाय वार, चेंडू झालाय आउट ऑफ दी पार्क. हा पहिला षटकार आपण पाहू शकाल. रिव्ह्यू घेतलाय फलंदाजानं आणि आमच्या टेक्निकल रूम मधून हा मात्र निर्णय येईल. तर थर्ड पंच आपण दाखल व्हायचा आहे टेक्निकल रूम मध्ये. फेअर डिलिव्हरी आहे, चांगला चेंडू, अगदी फलंदाज थोडीशी पुढे सावले होते आणि तदनंतर मात्र हा षटकार आपण पाहिला. खूप उशिरानं का होईना परंतु पहिला षटकार आणि षटकाराच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती आता 24 या आकड्यावरती. सुरेश मात्र लेट गेला पण मैदानात मात्र थेट षटकार देखील ठोकलाय. अजून एक चांगला फटका, जरी एंट्री लेट पण ती सगळ्यात ग्रेट हे जणू काही सांगून देत असताना सुरेश मैदानावरती ठोकतोय दर्जेदार आणि धमाकेदार षटकार. ती जावा आता फलकावरती, अगदी अंतिम षटक प्रगती पथावरती असेल. सुरेशने मात्र चांगले फटकेबाजी केली, ज्याची नितांत गरज होती. ती फटकेबाजी मात्र त्याच्या बाटमधनं आपल्याला पाहायला मिळेल. आणि एका साईडनं जर विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती दाखल झालेला सूरज देखील आहे. ती जावा अंतिम षटक आता प्रगती पथावरती असेल आणि सूरजला मात्र कार्य करावं लागेल, एक धाव काढावे लागेल आणि इथून मात्र सुरेशला स्ट्राइक वरती आणावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती करणला आपण पाहू शकाल. काय अप्रतिम गोलंदाजी आपण जर विचार केला ना तर आई एकविरा रायडर संघाची राहिले. परंतु 5व्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या ना त्या मात्र आपण सुरेशच्या बाटमधनं पाहिले. 2 अगदी गगनचुंबी षटकार आणि याच पद्धतीने इथून मात्र पल्लवी 11 मुकुटवाडी संघाला या षटकामध्ये 15 ते 20 धावा जमा करावा लागतील. गोलंदाजी मार्क वरती आहेत करण. फुल टॉस बॉल होता, फायदा घेता आला नाहीये आणि आता मात्र स्ट्राइक वरती असतील सुरेश, ज्याने काय 2 फटके अप्रतिम खेचले. तोच आता सूरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जरी एंट्री लेट झाले परंतु ती ग्रेट झाले हे जणू काही सांगितलंय.
खोलवरचा टप्पा, उत्तर नाहीये, उत्तर नाहीये. चांगला चेंडू करणच्या माध्यमातून, निर्धाव चेंडूची सांगता. 31 धावा फलकावरती, अंतिम षटक प्रगती पथावरती आहे. मित्रांनो, परिस्थितीला कष्टाचं साकड घातलं ना की यशाचा नवस पूर्ण होतो. आणि तोच यशाचा नवस पूर्ण करत असताना आई एकविरा रायडर्स संघाचे गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी. अस्तित्व प्रस्थापित करायला वखर राहून चालत नाहीये, तर तळाशी जाऊन आव्हानांना भेटून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं. आणि तेच विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न आई एकविरा रायडर्स संघाचे गोलंदाज या पहिल्या मॅचमध्ये, या पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना प्रत्येक गोलंदाज आग ओकतो. इथून मात्र फटका चांगला आहे. अगदी संघर्षाचा किल्ला लढवत असताना केलेला हा जबरदस्त पलटवार. चेंडू झालाय सीमारेषे पार, चौकार. सुरेशच्या बॅटमधनं 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा हा फटका फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतात, चुकी होत नाहीये. डीपला फलंदाज बाद होत आहेत, परंतु बाद होण्याच्या अगोदर अगदी ज्यानं 5 चेंडूला सामोरा गेला आणि जबरदस्त इनिंग ज्यानं साकारली तो मात्र सुरेश बाद झालाय. 2 षटकार आणि 1 चौकारांची आतषबाजी इनिंग ज्याने साकारली. आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अंतिम चेंडू प्रगती पथावरती असेल. इथून हा फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. 1 धावेचं अंतर पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 6 षटकांती धावफलकावरती धावा पाहू शकाल. 37-38 धावसंख्येची गरज आहे. इथून जर आपण विचार केला तर आई एकविरा रायडर्स संघासाठी. चला, समृद्धी 11 पेन आणि हर्ष दक्ष आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. महादेवजी पिरकड या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या शुभहस्ते नाणेफेकीचा कॉल करण्याची मी त्यांना विनंती करेल. अगदी 38 धावांचं एक छोटं आव्हान मी तर म्हणेन, कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत की मोठे मोठे टार्गेट झाले आणि ते मात्र चेस देखील झालेत. या छोट्या आव्हानांचा आता बचाव करायचा आहे. पल्लवी 11 मिरकुटवाडी संघाला 38 धावांचा बचाव करायचा आहे. ज्या पद्धतीने आई एकविरा रायडर्स संघानं गोलंदाजी केली ना, त्याच पद्धतीने इथून या मॅचमध्ये गोलंदाजी करावी लागेल. आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर विकेट मिळवावे लागतील. चला, नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. समृद्धी 11 पेन आणि हर्ष दक्ष 11 या लगेचच नाणेफेकीसाठी. खूप सुरेख आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळते. पर्व 4था आहे आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अध्यक्ष महादेवजी पिरकड आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष प्रकाशजी पवार असतील, विष्णू खेर साहेब असतील, वाघे साहेब असतील, शरद सर ठुंबरे असतील आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं अगदी यशस्वीरित्या आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी रायगड मधल्या प्रत्येक खेडेपाड्यामधल्या प्रत्येक वाडीमधल्या खेळाडूंना अगदी चांगलं व्यासपीठ मिळावं आणि आदिवासी खेळाडू देखील एका चांगल्या मंचावरती खेळावे आणि आदिवासी खेळाडू देखील पुढे जावेत ही संकल्पना घेऊन
ही संपूर्ण आयोजक कमिटी टीम या चौथ्या पर्वाचं आयोजन करते, त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात, त्यांचं देखील आपण कौतुक करूयात की त्यांचे अथक प्रयत्न, त्यांची अथक मेहनत या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य भोर सरांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्षानं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. अगदी या पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर आई एकविरा रायडर्स संघासमोर 38 धावांचं टार्गेट आहे, एक छोटा टार्गेट आहे. ते मात्र सेट होणार का, ते विजयाला गवसणी घालणार का, की मात्र 38 धावा रोखल्या जाणार, हे ऐकवण्यासाठी आपण जाऊयात अजिंक्य सरांकडे. तुर्तास मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत रहा, पाहत रहा आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 4. थँक्यू सो मच. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक होतोय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, बिग 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 हिट, षटकार. सुरेशच्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्याला त्या ठिकाणी पाहतोय आणि ऑन स्ट्राईकवरती रोशन स्लॉटमध्ये टाकलं होतं, त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलं, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की ऑफस्टिकच्या उजव्या हस्तीच्या अतिरिक्त बाहेर वलन घेणारा चेंडू पंचांना दर्शवलं. इट इज अ वाईट बॉल. वाईटच्या मदतीनं ही एक्स्ट्राची धाव धावपलकावरती जॉईंट होईल. 7 धावा धावपलकावरती. यावेळेला चांगला टप्पा, अचूक टप्पा साधला, सटीक लाईन आणि लेंथनं गोलंदाजी या चेंडूवरती आपण पाहिली. यष्टीरक्षकाचा भेद घेणारा चेंडू बीट करत फलंदाज रोशनला डॉट बॉल येतोय. प्रेशर क्रिएट करावेच लागेल गोलंदाजांना, तर धाबा डिफेन्स होतील, अन्यथा धाबासंख्येचा पाठलाग करणं सोपा असेल. यावेळेस पटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होता, जबरदस्त झेल टिपला आणि पहिला मोठा धक्का, पहिला मोठा हादरा मिळतोय. या ठिकाणी बॅटिंग करत असताना आई एकविरा रायडर्स निगडावाडी टीमला ठोक डीजे. थँक्यू डीजे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग ARPLचं हे दिमागदार 4थं पर्व आणि या 4थ्या पर्वाचं तुम्हा आम्हा सर्वांना गर्व आणि त्याच दिमागदार देखण्या आयोजनामध्ये पुन्हा एकदा आपण तमामकडे रसिकांचा व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला फटका होता, कव्हरवरून एक्स्ट्रा कव्हरमध्ये प्रोटेक्शन चांगलं होतं. फिल्डिंग डिपार्ट आपण पाहतो त्या ठिकाणी चांगलं आणि खऱ्या अर्थानं फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता, तयार होता. चेंडूवरती अगदी त्याने झडप घातली. एक धाव
या चेंडूवरती मिळेल सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सुरेश तयार आहे. फॉलिंग स्वीपचा फटका खेचायचा होता परंतु त्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. अनंत पवार हा फलंदाज आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकवरती. भार्गवी 11 कांडरोली टीमचा खऱ्या अर्थानं हा खेळाडू सातत्यपूर्वक कित्येक मैदानावरती आपले बॅटिंगचे जोहर त्याने या सीझनमध्ये दाखवलेत. आक्रमकता हा त्याचा खऱ्या अर्थानं प्रभाव मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्वक आपण कित्येक मैदानावरती पाहिला आहे. आणि कित्येक स्पर्धेमध्ये भार्गवी 11 कांडरोली टीमला त्यांनी स्वतःच्या बॅटिंगच्या जोरावरती खऱ्या अर्थानं क्वालिफाय करून दिलं. आणि तोच फलंदाज अनंत पवार आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये सिंगलला त्याने या ठिकाणी प्राधान्य दिलं. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती. लगातारचे जर 3 षटकर मारले अनंत पवारनं तर यश गायकवाड यांच्याकडून 2,000 रुपयाचं कॅश प्राईज. भार्गवी 11 कांडरोली टीमचे कोणत्याही खेळाडूनं जेवढे खेळाडू ARPLमध्ये खेळतील ना त्यांनी 3 विकेट लगातारचे 3 षटकार मारले तर खऱ्या अर्थानं 2,000 रुपयाचं कॅश प्राईज यश गायकवाड यांच्या माध्यमातून त्या खेळाडूंना देण्यात येईल. 3-4 खेळाडू अलीकडचे आपण पाहिले 3-4 दिवसामध्ये खेळले. आता अनंत पवारला आपण या ठिकाणी पाहतोय लगातारचे 3 षटकार मारले तर तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राईज यश गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात येईल. मॅचकडे आपण या ठिकाणी बोलतोय. धावफलकावरती धावा आहेत तर एकूणच 9. 29 धावसंख्येच्या अजूनही विजयासाठी गरज आहे. सूरज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय. पहिलं षटक टाकलं सुरेशनं आणि आता सूरज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. पहिलाच बॉल शांत दिमागानं केला. डोक्यावरती बर्फ ठेवत बॉल चाललाय सीमा पार. चौकार. लई जिसाचा हट्ट माझा पुरवा ओ तुमच्या सोनीला कोकण दाखवा. लई जिसाचा हट्ट माझा पुरवा ओ तुमच्या प्रयत्नच झाले नाही. जर क्षेत्ररक्षक धावले असते तर कदाचित चेंडू त्या ठिकाणी अडला गेला असता परंतु ते प्रयत्न झाले नाही. चौकार आला आणि तदनंतर स्वतःला झोकवत बॅकफूट पंचचा हा फटका सीमारेषा पलीकडे चाललाय. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या अगदी मधोमध सीमा पार येतोय. हा दर्जेदार लाजबाब चौकार. घे या जगात जो कोणी आम्हाला नडतो तो कोणी दिसतो डायरेक्ट ढगात. आणि लगातारचे आलेले बॅक टू बॅक 3 चौकार. थर्डमॅन सीमारेषा क्लिअर करत गल्लीवरून चेंडू अगदी उलकावून देऊन गेला क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल चाललाय सीमा पार. चौकार. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. सागर पवार सर आम्हाला सांगतायत की धावपलकावरती धावा आहेत त्या 21 आणि या सिंगलच्या मदतीनं धावपलक जाऊन पोहोचेल ते 22 या धावसंख्येवरती. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. रायगड जिल्ह्यातच नव्हे रायगड जिल्ह्याच्या बाहेर देखील या स्पर्धेचा डंका वाजत असताना आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील अगदी सगळे खेळाडू एकवट होऊन आपण पाहतोय. ARPLच्या या स्पर्धेमध्ये खेळत असताना सातत्यपूर्वक आपण खेळाडूंना पाहतोय. कारण की असं म्हटलं जातं ना सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं परंतु सुंदर धबधबा बनायला देखील पाण्याला उंचावरून पडावं लागतं. आणि तेच आयोजकांनी केलं. खऱ्या अर्थानं महादेव पिरकड असतील अध्यक्ष तर त्याचबरोबरीनं प्रकाशजी पवार असतील उपाध्यक्ष, सल्लागार आमचे शरद वाघे असतील, शरद ठोंबरे असतील, सदस्य जयेश पारदे असतील, धनंजय पवार असतील, या सर्व नी एकवटून ही स्पर्धा अगदी ऑर्गनाईज केलेली आहे. चला नेक्स्ट मॅचसाठी आम्ही आमंत्रित करतोय समृद्धी 11 पेन आणि हर्ष दक्ष 11 चिंचवण. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. आपण पाहतोय की सचिव विष्णुदादा खैर यांचं देखील भरीव योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय.
आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो ना प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं महादेव शेठ बिरकड असतील, त्याचबरोबरीनं एक हुशार व्यक्तिमत्व प्रकाश पवार ज्यांना आपण पाहतोय, त्यांनी आम्ही नेहमीच हे उल्लेख करतो, तुम्ही एक असाल ना तर नेक असाल. आणि खऱ्या अर्थानं ही सगळी कमिटी एक आहे आणि त्या कारणासाठी त्यांचं नेक काम आपण या ठिकाणी ARPLचं खूप चांगलं दिमागदार देखणं पर्व, चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वाचं तुम्हा आम्हा सर्वांना गर्व. बॉलिंग ट्रॅकवरती येईल सुरेश, ऑन स्ट्राईकवरती असेल अनंत पवार. फटका पसेल, गोलंदाज असेल आणि जर हे झेल टिपलं ना तर फलंदाज रुसेल. आणि फटका त्या ठिकाणी फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला, झेलला कॅरी केलं आणि या झेलची अहमियत माहिती होती. अनंत पवार असा विध्वंसक खेळाडू आहे ना, कित्येक मैदानावरती तो बरसलाय आणि ही महत्त्वाची विकेट इथून प्राप्त केली. गोलंदाज सुरेश या गोलंदाजानं पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का, मोठा आदरा मिळतोय. ठोक डीजे. त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. राजेश सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. महादेवशेठ बिरकट इंग्रजांना 150 वर्ष राज्य केलं. खऱ्या अर्थानं या भारत देशावरती ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही आणि त्या संस्कृतीला जपणारा हा भारत देश, महाराष्ट्र राज्य, रायगड जिल्हा, कालापूर तालुका आणि कालापूर तालुक्यामध्ये वसलेलं, निसर्गरम्य वस्तीमध्ये वसलेलं हे कांडोली गाव आणि याच कांडोली गावाच्या मैदानावरती चालू असणारी ARPL सीझन 4चं हे पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग. या अगोदर आमचे साथी समालोचक काय नाव चेतन पिरकट सर यांनी उल्लेख केला होता की या आदिवासी रायगड प्रीमियर लीग ठेवण्याचा एकच हेतू की आदिवासी खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं आणि एक चांगला दर्जा मिळावा. त्याकरता आपण पाहतोय तुमच्याकडे किती जास्त गुणवत्ता आहे ना, परंतु ती गुणवत्ता ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करता त्यावेळी लोक तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करतात आणि त्याकरता एक प्लॅटफॉर्म हवं असतं आणि तो प्लॅटफॉर्म या ठिकाणी या सर्व आयोजकांनी या आदिवासी बांधवांसाठी खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिलं आहे. आणि प्रत्येक गावातून मित्र म्हणेन एखादा चांगला खेळाडू निर्माण व्हावा. आदिवासी रायगड प्रीमियर लीग, तदनंतर स्वतःच्या गावासाठी चांगला खेळ, तदनंतर आपण पाहतोय स्वतःच्या विभागासाठी चांगला खेळ, तालुकानीय स्पर्धेमध्ये चांगला खेळ, तदनंतर जिल्ह्यासाठी चांगला खेळ आणि त्यानंतर आपण पाहतोय ना की रायगड प्रीमियर लीग असेल, तिथून पुढे ISPL असेल, अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खेळण्याची संधी आपल्या आदिवासी बांधवांना देखील मिळावी. त्याकरता शर्तीचे प्रयत्न राहिले, कसोशीचे प्रयत्न राहिले खऱ्या अर्थानं या सर्व आयोजकांच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय राम पवार, श्याम पवार, तर त्याचबरोबरीनं आमचे म्हात्रे त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. उमेश म्हात्रे त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. चला टॉससाठी या समृद्धी 11 पेन आणि हर्ष दक्ष 11 चिंचवण, धीरज पवार संघाचे कॅप्टन. चला आपण लगेच तातडीनं या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. 10 फलकावरती धावा आहेत त्या 27. 38चा करायचा होता पाठलाग. आता 18 बॉलमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. असं वाटलं होतं की मॅच 2-3 षटकामध्ये संपेल, परंतु तसं काही घडलं नाही. विकेटची पडझड झाली आणि तदनंतर
आपण पाहतो की धावसंख्येचा पाठलाग करणं तितकंसं सोपं बनलं नाही. खऱ्या अर्थानं 24 मध्ये 18 धावसंख्येची गरज असताना तो सामना देखील आपण फार जवळून पाहिला. भाग्यश्री अश्विनी 11 सारंग पालेवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं दर्श 11 सुधागड. या दोन संघादरम्यान ती मॅच पाहिली. पहिल्याच ओव्हरमध्ये 23 आल्या होत्या, परंतु तदनंतर 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी त्या सामन्यामध्ये इझी घेतला आणि लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. विकेट पडल्या होत्या, शेवटची विकेट साबूत होती आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या क्षणाला जो झेल सोडला होता कैरेगावचा सुपूत गणेश वाघेनं आणि तिथून खऱ्या अर्थानं ती मॅच सोडावी लागली भाग्यश्री अश्विनी सारंग पालेवाडी या टीमला. चला मॅचकडे आपण बोलतोय. 27 धावा स्कोर कार्डवरती आहेत. विकेट गमावल्यात एकूणच 3 आणि आता दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विकास आणि निलेश या दोन्ही फलंदाजांना आपण मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना पाहतोय. धावा होतील त्यातील मात्र शंका नाही, परंतु प्रयत्न चांगले करायला हवेत. सुरुवातीपासून विकेट मिळवल्या असत्या. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू, त्याचबरोबरीनं आपण पाहतोय की पर षटकामध्ये एकात 2 मोठे झटके आले असते तर धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं कठीण झालं असतं, परंतु 36 मध्ये 38 करायच्या होत्या. 36 मध्ये 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. धावा जास्त नव्हत्या, परंतु आपण पाहतोय की लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेजनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2-3 खेळाडू अशा आहेत ना की ज्यांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली संपूर्ण ARPL मध्ये. गणेश अंबीर जो खऱ्या अर्थानं 2 मॅचमध्ये खंबीर राहिला आणि सलगचे 2 मॅन ऑफ द मॅच त्यांनी घेतले. पहिल्या मॅचमध्ये तो 12वा प्रतिनिधी होता आणि खऱ्या अर्थानं असे बरेचसे खेळाडू आपण पाहिलेत ज्यांना संधी नव्हती ना, ज्यांना प्लॅटफॉर्म नव्हतं, तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ राहिला. पंचाचा वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. विजयासाठी अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. 7 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायकारक चेंडू शिल्लक असतील ते 16 आणि 7 धावसंख्येची गरज. बॉल तयार. यावेळेस पटका दमदार लो फुलटॉस आणि फुलटोल वसूल करणारा येतोय हा लाजवाब बेमिसाल सिक्सर. आता 1 धावसंख्येची गरज आहे. बरेचसे असे नवीन चेहरे आम्हाला आदिवासी रायगड प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं अविनाश वाघ सारख्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट 27 धावा. धामणी टीमचा सुरेश उघडा त्यांना खऱ्या अर्थानं लगावल्या होत्या शेवटच्या मॅचमध्ये आणि काय अफलातून बॅटिंग केली होती. चौफेर फटकेबाजी त्याची राहिली. स्विचिटचे फटके त्याचे आपण पाहिले. एक्स्ट्रा कव्हरला षटकार त्याचा आपण पाहिला. तदनंतर जबरदस्त बॅटिंग चारही दिशेनं त्यांनी फटकेबाजी करत त्या मॅचमध्ये एकतर्फी झुंज दिली होती. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल आर्यनला. 2 षटकामध्ये